नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मॉस्को इथं होणाऱ्या 16व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार. देशाच्या संरक्षणासह विविध आघाड्यांवर सीमा सुरक्षा दलानं केलेलं कार्य स्फूर्तिदायक, केंद्रीय गृहमंत्र्यांचे गौरवोद्गार. जम्मूत रावी नदीवर बांधलेल्या पहिल्या केबल पुलाचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते उद्घाटन. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन ईद ए मिलादुन नबी देशभरात धार्मिक हर्षोल्लासात साजरा. आणि राज्यभरात थंडीचा कडाका कायम, मुंबईत तापमानाचा दशकभरातला नीचांक. आता सविस्तर वृत्त. रशियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियातल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन केंद्राला भेट दिली. या दौऱ्यात क्रेमलिन इथं आज होणाऱ्या 16व्या भारत रशिया शिखर परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, ऊर्जा, संरक्षण तसंच 226T जातीच्या 200 हेलिकॉप्टर्सची खरेदी, कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या 5व्या आणि 6व्या टप्प्यासाठीचे आणि आंध्र प्रदेशात आणखी 6 परमाणु संयंत्र बसवण्यासंदर्भातले करार पंतप्रधानांच्या या दौऱ्यात होण्याची शक्यता आहे. याशिवाय सिरियामधली परिस्थिती तसंच दहशतवादाला आळा घालण्यासाठी करता येतील अशा संभाव्य उपाययोजनांवर दोन्ही नेत्यांमध्ये बोलणी होणार आहेत. तत्पूर्वी पंतप्रधानांचं काल मॉस्को इथं शानदार स्वागत करण्यात आलं. मॉस्को इथं दाखल होताच त्यांना रशियन सरकारकडून मानाची सलामी देण्यात आली. त्यानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी क्रेमलिन इथं आयोजित केलेल्या भोजन सोहळ्यात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. पुतीन यांच्याबरोबर झालेली बोलणी अतिशय फलदायी झाल्याचं पंतप्रधानांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे. बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी वेळोवेळी देशाच्या संरक्षणासह इतर आघाड्यांवरही मोठं योगदान दिलं आहे अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी त्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. सीमा सुरक्षा दलाच्या 52व्या स्थापना दिवसाच्या निमित्तानं नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात राजनाथ सिंग आज बोलत होते. बीएसएफच्या जवानांनी यावेळी संचलन केलं. भारत नेपाळ आणि भारत भूतान सीमेवर बीएसएफच्या जवानांनी केलेलं कार्य गौरवास्पद आहे असं ते म्हणाले. सीमापार दहशतवाद, बनावट चलन, मानवी तस्करी या गोष्टींना आळा घालण्यासाठी बीएसएफच्या जवानांनी प्राणपणाला लावल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय नेपाळमध्ये झालेल्या भूकंपात बीएसएफच्या जवानांनी जोमानं बचाव आणि पुनर्वसन कार्य केलं. तसंच समाजात बीएसएफची प्रतिमा लोकाभिमुख करण्यात जवानांचा मोठा वाटा आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या जनधन, स्वच्छ भारत अभियान यासारख्या महत्वाकांक्षी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यातही जवानांचा सक्रिय सहभाग आहे असं राजनाथ सिंग म्हणाले. बीएसएफ जवानांच्या लक्षणीय कामगिरीबद्दल दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांचं वितरण यावेळी राजनाथ सिंग यांच्या हस्ते झालं. जम्मू काश्मीरच्या रावी नदीवर बांधण्यात आलेल्या केबल पुलामुळे जम्मूचा उर्वरित भारताशी संपर्क वाढेल आणि या राज्यातल्या पर्यटनावरही चांगला परिणाम होईल असं मत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केलं. जम्मू काश्मीरमधल्या कथुआ जिल्ह्यात बसोली इथं बांधण्यात आलेल्या पहिल्या केबल पुलाचं उद्घाटन मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते आज झालं. त्यावेळी ते बोलत होते. सीमा रस्ते संघटनेनं विक्रमी वेळात हा पूल बांधण्याचं काम पूर्ण केल्याबद्दल त्यांनी संघटनेचं अभिनंदन केलं. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग हेही उपस्थित होते. रावी नदीवर बांधलेल्या 592 मीटर लांबीच्या या पुलाच्या निर्मितीसाठी सीमा रस्ते संघटनेला 145 कोटी रुपये इतका खर्च आला आहे. यात 350 मीटर केबल तर उरलेला भाग जमिनीवर आहे. या पुलामुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि पंजाब या तिन्ही राज्यांमध्ये संपर्क स्थापन होणार आहे. राष्ट्रीय ग्राहक हक्क दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण करून त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्याच्या उद्देशानं तयार केलेल्या ग्राहक संरक्षण कायद्याची अंमलबजावणी 24 डिसेंबर 1986 पासून सुरू झाली. त्यामुळे हा दिवस भारतीय ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. या अंतर्गत सुरक्षेचा अधिकार, माहितीचा अधिकार आणि इतर अधिकारांचा समावेश होतो. यात खासगी, सहकारी आणि सरकारी संस्थांचा समावेश आहे.
विविध वस्तूंची खरेदी किंवा सेवा घेत असताना ग्राहक लुबाडले जाऊ नयेत याची जबाबदारी विक्रेत्याची असते. मात्र त्याबद्दल जागरूक राहणं हे ग्राहकाचंही कर्तव्य आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, वस्तूंमध्ये भेसळ, वस्तूंचा किंवा सेवांचा निकृष्ट दर्जा अशा विविध बाबतीत फसवणूक होऊ नये यासाठी आज देशभरात ग्राहकांना साक्षर करणारे कार्यक्रम होत आहेत. राष्ट्रीय ग्राहक हक्क दिनानिमित्त मुंबई ग्राहक पंचायतीच्या ज्योती मोडक यांनी दूरदर्शनशी बोलताना ग्राहक दिनासंबंधी अधिक माहिती दिली. 24 डिसेंबर 1986 साली भारतीय संसदेने हा 31 कलमी कायदा संमत केला आणि भारतातल्या तमाम ग्राहकांना त्यांच्या हक्कांना कायद्याचं अधिष्ठान मिळालं. काय दिलं ह्या कायद्याने तर आपल्याला सुरक्षिततेचा हक्क, माहितीचा हक्क, निवडीचा हक्क, मत ऐकले जाण्याचा हक्क, ग्राहक शिक्षणाचा हक्क आणि तक्रार निवारणाचा हक्क असे कायदे दिले. ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण ह्या ग्राहक म्हणजे कायद्याच्या संरक्षण कायद्याच्या निमित्ताने होणं सोपं झालं. ह्याच ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत ग्राहक न्यायालय स्थापन झाली आणि म्हणून अतिशय प्रामुख्याने अनेक ग्राहकांनी पुढे येऊन मुंबई ग्राहक पंचायतीसारख्या अनेक ग्राहकाभिमुख संस्थांनी पुढे येऊन शासन दरबारी अशा तऱ्हेचे प्रयत्न लावून धरले पाहिजेत की जेणेकरून ह्या कायद्याची अगदी प्रखर अंमलबजावणी, प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन ग्राहकांवरचे अन्याय दूर झालेले दिसतील आणि खऱ्या अर्थाने ग्राहक राजा झालेला आपल्याला दिसेल. भारतीय अर्थव्यवस्था सध्या तुलनेनं स्थिर असली तरीही चीनमधली मंदी आणि अमेरिकन फेड बँकेनं केलेली व्याजदर वाढ या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं काळजीपूर्वक आर्थिक धोरण आखण्याची गरज आहे असं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे. रिझर्व्ह बँकेनं काल वित्तीय स्थिरता अहवाल प्रसिद्ध केला. त्यानंतर मुंबईत झालेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. स्थूल अर्थव्यवस्थेची मूलभूत स्थिती सुधारली असून भविष्यात येणाऱ्या अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी आपण पुरेशी काळजी घेतली असली तरी जागतिक अर्थव्यवस्थेतल्या चढउतारांचा सामना करण्यासाठी आपण पुरेसं दक्ष असायला हवं असं राजन म्हणाले. चिपळूणमध्ये अनेक वर्ष प्रलंबित असलेली अतिक्रमण विरोधी तसंच अनधिकृत बांधकामं पाडण्याची कारवाई नगरपालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. गेल्या 2 दिवसात 175 अनधिकृत दुकानं हलवण्यात आली आहेत. 30 वर्ष सातत्यानं अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामं तोडण्याबाबत राजकीय हस्तक्षेप सुरू होता. मात्र आता मोठ्या प्रमाणावर असलेली सुरक्षा, पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचा निर्धार आणि नागरिकांची मानसिकता पाहून नेत्यांनी काढता पाय घेतला तर व्यापाऱ्यांनीही नुकसानीची पार्श्वभूमीवर स्वतःच अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे. कराड गुहागर मार्गावरच्या 19 मीटर रुंद असणाऱ्या रस्त्याच्या बाजूनं आणखी 4.5 मीटर बांधकाम मोकळं करण्यात आल्यामुळे नागरिकांनी मुख्याधिकारी विजय राठोड यांचं अभिनंदन केलं आहे. पुण्यात बालगंधर्व परिसरात निशस्त्र पोलीस शिपायावर गोळीबार करण्यात आल्याप्रकरणी अक्षय सोनी या आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली असून आरोपी देवेंद्र देशमुख अजूनही फरार आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात पोलीस शिपाई मयूर भोकरे काही कामानिमित्त गेले असताना एका इसमाच्या कमरेला बंदूक आढळल्यानं त्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. यावेळी आरोपींनी तिथून पळ काढत मयूर भोकरे यांच्यावर गोळीबार केला. रजेवर असतानाही भोकरे यांनी केलेल्या या कामगिरीबद्दल पुण्याचे पोलीस आयुक्त के पाठक यांनी 10,000 रुपयांचं पारितोषिक, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. शेतकऱ्यांना दिलं जाणारं अनुदान, पाण्याचं नियोजन तसंच विहिरीची सद्यस्थिती या शेतकऱ्यांशी निगडित कामांसाठी सध्याची यंत्रणा कमी पडत असून त्यासाठी गावागावात कृषी सहाय्यक नेमण्यात यावेत अशी मागणी शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे. यवतमाळ इथं आयोजित कृषी अधिकारी आणि सहाय्यकांच्या बैठकीत ते काल बोलत होते. शेतकरी अडचणीतून बाहेर पडला पाहिजे आणि पर्यायानं त्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत असं ते म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह तसंच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड इथं पुढच्या वर्षी 15 ते 18 जानेवारी दरम्यान 89वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होईल अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी.डी. पाटील यांनी काल मुंबईत एका पत्रकार परिषदेत दिली. संमेलनात पहिल्या दिवशी भव्य ग्रंथदिंडी काढण्यात येईल. ज्ञानपीठ विजेत्या साहित्यिकांबरोबर मुक्त संवाद, ग्रंथ प्रदर्शन, बहुभाषिक कवी संमेलन, व्यंगचित्र प्रदर्शन असे अनेक कार्यक्रम या संमेलनात आयोजित करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
कोकणातल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशानं मुंबईत कांजूरमार्ग इथं कोकण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेनेच्या वतीनं आयोजित या महोत्सवात कोकणातल्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तू आणि खास कोकणी खाद्यपदार्थांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. हा महोत्सव 27 डिसेंबरपर्यंत सुरू असून मुंबईकरांचा याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. देशाला स्वातंत्र्य हवं, त्यात घडणारी माणसं संस्कारक्षम हवीत, हा साने गुरुजींचा ध्यास होता. विचार, उक्ती आणि कृतीतून याचा आदर्श त्यांनी घालून दिला. या महान स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्ता, साहित्यिकाला त्यांच्या जयंतीदिनी मानवंदना. बलसागर भारत हो, विश्वात शोभून राहो. देशप्रेमानं भरून टाकणारी ही कविता लिहिणारे पांडुरंग सदाशिव साने म्हणजे साने गुरुजी. संस्कारक्षम पिढी घडावी यासाठी त्यांच्यातल्या शिक्षकानं अपार कष्ट घेतले. विद्यार्थ्यांना स्वावलंबन, सेवावृत्तीचे धडे देत त्यांच्यावर माया केली. विद्यार्थ्यांचे ते लाडके गुरुजी झाले. समाजातली विषमता दूर व्हावी ही त्यांची तळमळ होती. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पददलितांना प्रवेश मिळावा यासाठी साने गुरुजींनी उपोषण केलं. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि पांडुरंगाचे दरवाजे सगळ्यांसाठी खुले झाले. गांधीजींच्या प्रभावामुळे त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिलं होतं. रुजू स्वभावाच्या साने गुरुजींनी श्यामच्याईसह तब्बल 73 साहित्यकृती लिहिल्या. त्यात जागतिक भाषेतल्या साहित्याचं सोप्या मराठीत केलेल्या अनुवादाचं महत्त्व मोठं आहे. साधना मासिकाची सुरुवात, राष्ट्रसेवा दलाची स्थापना, आंतरभारतीची चळवळ असं मोठं काम गुरुजींनी उभं केलं. भेदाभेद दूर करा ही त्यांची कळकळ त्यांच्या शब्दात आजही दिशादर्शक ठरते. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. गोड सुरेल गळा, आवाजाच्या पट्टीची अजाट क्षमता आणि मखमली स्वर अशी दैवी देणगी लाभलेला गायक म्हणजे मोहम्मद रफी. या गायकानं भारतीय संगीताला दिलेलं योगदान केवळ चित्रपट संगीतातून पिढ्यानपिढ्यांना मोहवणारं संगीताचं लेणं भारताला देणाऱ्या या गायकाला त्याच्या जयंतीनिमित्त अभिवादन. मेरी आवाज सुनो, मेरी आवाज सुनो, प्यार का राज सुनो, मेरी आवाज सुनो. काळाच्या ओघात घराणी नष्ट होतात, साम्राज्य लयाला जातात आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या व्यक्ती विस्मृतीच्या गर्तेत ढकलल्या जातात. पण गेली कित्येक वर्ष एक सच्चा सूर आपल्याला सतत सोबत करत आलाय. अर्थातच हा सूर आहे मोहम्मद रफी यांचा. पहिल्या प्रेमाचे धडे आपण गिरवले ते याच आवाजाच्या साथीनं. आणि प्रेमात जळावं लागलं तरी स्वतःची राख होऊ द्यायची नसते हे भानही आपल्याला आलं, तेही याच आवाजानं. याच आवाजानं आपल्याला शिकवली देशभक्ती आणि मित्रत्वाचा महिमा सांगितला, तोही याच आवाजानं. जीवनाविषयी गंभीरपणे आपल्याला विचार करायला लावला याच आवाजानं. एकूण आपल्या भावजाणीवांचं विश्व याच आवाजानं समृद्ध केलं. निकोप आवाज, लय, ताल, सूर आणि शब्द यांवरचं प्रभुत्व, योग्य वयात मिळालेली संगीताची तालीम, आवाज हवा तसा वळवण्याचं अप्रतिम कसब आणि फक्त गाणं न गाता त्यातला भाव गाण्याची वृत्ती, यामुळे मोहम्मद रफी यांनी स्वतःचा कधीही न पुसला जाणारा ठसा भावसंगीतावर उमटवला. त्यांच्या काळातल्या जवळपास सगळ्याच संगीतकारांकडे ते गायले. पण नौशाद, एस.डी. बर्मन, शंकर जयकिशन, मदन मोहन आणि ओ.पी. नय्यर यांच्याकडचं त्यांचं वेगळेपण सहजच लक्षात येतं. आणि मग पडद्यावर गाणं साकार करणारा नायक दिलीप कुमार आहे की देवानंद, राजेंद्र कुमार आहे की शम्मी कपूर, हे सुद्धा आपण सहजच ओळखू शकतो. रफी अनंताच्या प्रवासाला निघून गेले, त्याला आता 3 दशकांहून अधिक काळ लोटलाय. या काळात कितीतरी गोष्टी बदलल्या. बदललं नाही ते त्यांच्याशी आपलं असलेलं नातं. त्यांच्या आवाजावरची आपली निष्ठा कधी ढळली नाही आणि त्यांच्या सुरांनीही आपल्याशी कधी बेईमानी केली नाही. म्हणूनच यापुढेही त्यांचं आपलं नातं अभंगच राहणार आहे आणि त्यांनीही तशी ग्वाही देऊन ठेवली आहे.
मोहम्मद रफींबरोबर आपल्या कारकिर्दीला सुरुवात केलेल्या पार्श्वगायिका उषा तिमोथी यांनी दूरदर्शनशी बोलताना मोहम्मद रफींच्या आठवणींना उजाळा दिला. आज रफी साहब के जन्म दिवस की तिथि पर मैं उनको अपनी श्रद्धांजलि देती हूँ, क्योंकि करीब 8 साल की उम्र से मैंने उनके साथ काम किया और ऑल ओवर द वर्ल्ड मैं उनके साथ प्रोग्राम्स के लिए गई हूँ. उनके साथ पहला प्लेबैक मैंने फिल्म हिमालय की गोद में तू रात खड़ी थी छत पे मैं समझा के चांद निकला है, इस गीत से मेरे गाने की प्लेबैक की शुरुआत हुई. रफी साहब के बारे में क्या कहूँ, वो तो सूरज के समान थे जो हर जगह रोशनी फैलाता है. उन्होंने संगीत की रोशनी जो पूरे संसार में फैलाई है, उसकी वजह से आज भी उनका नाम सारी दुनिया में रोशन है और हमेशा ये रोशनी बढ़ती ही जा रही है. क्योंकि मुझसे ऑल ओवर द वर्ल्ड से लोग मुझसे आज ताल्लुक रखते हैं और उसकी सिर्फ वजह है मोहम्मद रफी साहब. कि रफी साहब मेरी जिंदगी का एक बहुत बड़ा हिस्सा रहे हैं. करीब 20 साल तक मैंने उनके साथ काम किया. उनके साथ अनगिनत फिल्म्स में गाने मैंने गाए. उनके नेचर के बारे में कहूंगी कि उनके जैसा, बस उनकी उपाधि मैं यही देना चाहूंगी कि वो एक फरिश्ता थे. एक फरिश्ता जो दुनिया में आया और रोशनी फैला कर गया. उनके संगीत को मैं बहुत मानती हूँ, उनकी मैं एक अकेली स्टूडेंट रही हूँ जिसने उनसे पर्सनली सीखा है और आज भी लोग मुझे उनके नाम से मुझे याद करते हैं. रफी साहब को मेरी श्रद्धांजलि. मुंबईतल्या नाथा फाउंडेशन या संस्थेनं नाताळनिमित्त वृद्ध महिलांना भेटवस्तू आणि चॉकलेट्स दिली. ही संस्था गेल्या 5 वर्षांपासून सेवाभावी कार्य करते आहे. रोटरी क्लब ऑफ इंडिया आणि नाथा फाउंडेशन यांनी 22 डिसेंबरला गोरेगाव इथल्या अनाथाश्रमात नाताळ साजरा केला. यावेळी येशू ख्रिस्ताच्या जन्मकथेविषयीचं पथनाट्य सादर करण्यात आलं. रोटरी क्लब आणि नाथा फाउंडेशनच्या सदस्यांनी या कार्यक्रमात उत्साहानं भाग घेतल्याचं संस्थेच्या अध्यक्षा अनुजा शहा यांनी सांगितलं. येशू ख्रिस्ताचा जन्म म्हणजे नाताळ. शांती, दया तसंच एकतेचा अनुभव देणारा हा सण. या सणाच्या तयारीकरता राज्यात ठिकठिकाणी ख्रिस्ती बांधवांची पावलं बाजारपेठांकडे वळली आहेत. मुंबईतल्या सांताक्रूज, खार, वांद्रेसह अनेक ठिकाणी ख्रिस्ती बांधवांची गर्दी होत आहे. येशू ख्रिस्ताचा जन्माचा देखावा तयार करण्यासाठी घरातल्या मोठ्यांसह चिमुरडेही ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज, स्टॉकिंग्स, मुखवटे, सिरामिक बाहुल्या, रंगीबेरंगी झालरी यासारख्या वस्तू खरेदी करण्यास निघाले आहेत. नाताळासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंसाठी शहरातील गिफ्ट शॉप, मॉल्स, दुकानेही सजली आहेत. मेरे मम्मी पापा मेरे को गिफ्ट देकर बहुत खुश कर देते हैं. या सणाचा उत्साह पाहता अन्य धर्मियांकडूनही नाताळसाठी खरेदी करण्यात येत आहे. मैं कैथलिक नहीं हूँ, बट मुझे ये फेस्टिवल बहुत अच्छा लगता है. इतने सारे कलर्स होते हैं, शॉपिंग होती है, पार्टीज होती है, तो सब बोलते हैं ना, नया नया एकदम कलरफुल अच्छा लगता है. आपल्याकडे असलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दुकानदारही सज्ज झाले आहेत. ये मेरे पास बॉल है, क्रिसमस ट्री है, फिर ड्रम्स है, गिफ्ट बॉक्स है, एंजिल है, स्नोफ्लेक है, ये सब मार्केट के लिए अवेलेबल रहता है क्रिसमस में हर साल. अहमदनगर इथंही नाताळाच्या पूर्वतयारीची लगबग सुरू झाली आहे. गिरिजाघरातले धर्मोपदेशक नाताळच्या नियोजनात मग्न झाले आहेत. ख्रिस्त जन्मासाठी जवळजवळ या चर्चमध्ये 5 ते 6,000 भक्तगण येत असतात आणि अत्यंत आनंदाने, उत्साहाने हा सण साजरा केला जातो. जालना जिल्ह्यात नाताळासाठी शहरात असलेल्या चर्चच्या परिसरात मोठी लगबग बघायला मिळत आहे. रंगरंगोटी, पथकं, रोषणाईला सुरुवात झाली आहे. संपूर्ण ख्रिस्ती जगतामध्ये, त्याचप्रमाणे ख्रिस्ती बांधवामध्ये सर्वात महत्त्वाचा हा सण आहे आणि म्हणून सर्वजण या सणाचा पुरेपूर आनंद घेतात. नागपूर आणि कोल्हापुरातही या सणाचा उत्साह दिसत आहे. प्रेषित मोहम्मदाचा जन्मदिन अर्थात ईद ए मिलादुन नबी आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या निमित्तानं देशात विविध भागांमध्ये मिलाद मैफिली तसंच परिषदांच्या माध्यमातून प्रेषित मोहम्मदाची शिकवण जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. प्रार्थनास्थळांना फुलांनी सजवण्यात आलं असून मिरवणुकाही काढण्यात येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईद ए मिलाद निमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. समाजात दया आणि एकोपा निरंतर राहू देत असं पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. राज्यपाल चे विद्यासागर राव यांनीही जनतेला ईद ए मिलादच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस आपल्याला प्रेम आणि सहानुभूतीचा संदेश देतो, तसंच प्रेषित मोहम्मदाच्या त्यागाची आठवण करून देतो असं राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. या सणाच्या निमित्तानं देशात बंधुभाव वाढीला लागू असंही त्यांनी सांगितलं. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात ईद निमित्त विविध मशिदी आणि दर्ग्यांमध्ये इस्लाम आणि शांतता विषयांवर धर्मगुरूंची प्रवचनं झाली. विजापूर वेस इथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. पंढरपूर इथंही विद्यार्थ्यांनीही शांतता रॅली काढून मोहम्मद पैगंबर यांना अभिवादन केलं. हिंदू, बौद्ध आणि शीख बांधवांनी मुस्लिम बांधवांना मोहम्मद पैगंबर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. जळगाव इथंही आज सुन्नी जामा मशिदीत नमाज अदा करण्यात आली. तसंच शहरातल्या मुख्य मार्गावरून जुलूस काढण्यात आला. यावेळी राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित कार्यक्रम सादर करण्यात आले. औरंगाबादमध्ये ईद मिलादनिमित्त इंतजामिया कमिटीनं जुलूस ए मोहम्मदी या मिरवणुकीचं आयोजन केलं होतं. यावेळी विद्यार्थ्यांनी शांतीचे संदेश देणारे फलक हातात घेऊन पदयात्रा काढली. नागपुरातही आज जुलूस काढण्यात आला. पोद्दारेश्वर राम मंदिराच्या वतीनं या जुलूसाचं स्वागत करण्यात आलं. मुंबईतही ईदनिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. उद्या सायंकाळी नमाजनंतर माहीम दर्ग्यात 10 दिवसांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती माहीम दर्ग्याचे ट्रस्टी डॉ. मुदस्सर लांबे यांनी दिली. तिरुवनंतपुरम इथं सुरू असलेल्या दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन अजिंक्यपद स्पर्धेत आज मालदीवचा सामना भूतानबरोबर होणार असून अफगाणिस्तानचा सामना बांगलादेशशी होणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी काल श्रीलंकेनं नेपाळचा पराभव केला. श्रीलंकेचा फुटबॉलपटू रिफनाज मोहम्मदनं एकमेव गोल करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. भारताचा पहिला सामना उद्या श्रीलंकेशी होणार आहे. भारत अ गटात असून या गटात भारताबरोबर नेपाळ आणि श्रीलंकेचे संघ आहेत, तर ब गटात अफगाणिस्तान, बांगलादेश, मालदीव आणि भूतान हे संघ आहेत. भारतीय संघानं या स्पर्धेत आतापर्यंत 6 वेळा जेतेपद पटकावलं आहे. हवामान. उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेमुळे मुंबई शहरात पाऱ्यानं 11.4°C इतकी नीचांकी पातळी गाठल्यानं मुंबईकर गारठले आहेत. गेल्या दशकात डिसेंबर महिन्यात नोंदवलेलं हे सर्वात कमी तापमान आहे. येत्या 24 तासात उत्तर कोकणात काही ठिकाणी वातावरण थंड राहील, तसंच संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मॉस्को इथं होणाऱ्या 16व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार. देशाच्या संरक्षणासह विविध आघाड्यांवर सीमा सुरक्षा दलानं केलेलं कार्य स्फूर्तीदायक, केंद्रीय गृहमंत्र्यांचे गौरवोद्गार. जम्मूत रावी नदीवर बांधलेल्या पहिल्या केबल पुलाचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते उद्घाटन. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन ईद ए मिलादुन नबी देशभरात धार्मिक हर्षोल्लासात साजरा. आणि राज्यभरात थंडीचा कडाका कायम, मुंबईत तापमानाचा दशकभरातला नीचांक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.